काळजी रास्त आहे, पण त्यांना हे कळत नाहीये की त्यांची मुलगी त्यांच्या डोळ्यासमोर सेफ आहे, तिकडे परदेशात नाही. तिकडे US ला गेल्यावर त्या राक्षसाने तिला काही केलं तर? अरे तो बोललाय तो तिला सोडणार नाहीये म्हणून, मग कशाला एवढी रिस्क घ्यायची? हे बघ शक्ती, आपले बघ शिवा, मला आता या गोष्टीवर डिस्कशन नको. मी प्रिन्स काका आणि भद्रावती मॅमशी जाऊन बोलते. हिसू बस. मला सोडा, मला मारायचं नाही, मला माझं आयुष्य उद्ध्वस्त नाही करून घ्यायचंय. प्लीज मला सोडा. हे बघा, मला आमदार व्हायचंय, मला खासदार व्हायचंय, मला प्रधानमंत्री व्हायचंय, देशाची सेवा करायची, मला असं ताय भरायचंय. हे बघा, तुम्हाला जे काय करायचंय ना ते बॉस वहिनी आणि बॉसला करा. मला नको, मला त्यांच्या पापात सहभागी नाही करून घ्यायचंय. थोडं मला थोडं. अरे वहिनी बॉस तुम्ही काय म्हणालास? आमच्या बापांची शिक्षा आम्हाला देणार आहेस? तुला जगायचंय की आत्ताच्या आत्ता मरायचंय? नाही नाही नाही, मला वाटलं काही शिवा आणि शक्ती आली की काय म्हणून बोलत होतो. पण वहिनी बॉस खरंच सांगतो, मला सोडा. मी गावात जाईन आणि शून्यातून पुन्हा सुरुवात करेन. मी आहे ना राजकारणात इतिहास घडवेन, इतिहास. गप्प बस आता, गप्प बस जरा. फालतूची बडबड. आता नीट ऐक जरा काय सांगते ते. हे सगळं जे काही चाललंय ते सगळं चिटकोबा घडवतोय. त्याच्या सांगण्यानुसार हे सगळं चाललंय. आम्ही इथनं जसे बाहेर पडलोयत ना तसं तूही लवकर पडशील. कळलं? जरा शांत राहा, जरा कळ काढ. कळलं का? काढशील ना, वेळ लागेल जरा. काय झालं? कोरोना? अरे कोरोना, काय बघतोस तुझ्याकडे असं? काय बघतोस? तोंडात ना लाळ. शिक, काय चाललंय? वहिनी बॉस, मला ना आता बाथ टब मध्ये अभ्यंग स्नानाची नितांत गरज आहे. अभ्यंग स्नान कशाला आता? माझ्या समोर कमनीय बांध्याची शुभ्र वर्णीय हंसिनी जणू, मृगनयनी अप्सरा जणू